तुम्हाला माहिती आहे का, जर तुम्ही उकळत्या पाण्यामध्ये जर असे लिंबू टाकले तर अगदी वर्षभर टिकणारा चटपटीत असा लिंबाचा पदार्थ तयार होतो. तर त्यासाठी उकळत्या पाण्यामध्ये 7 ते 8 लिंब टाकायची, गॅस बंद करायचा, झाकण ठेवून 10 मिनिटं साईडला ठेवून द्यायचं. 10 मिनिटानंतर चोळून स्वच्छ अशी लिंब करून घ्यायची आहेत. एका सुती कापडाने छान अशी कोरडी करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत. त्यातील ज्या काही बिया आहेत त्या पूर्णपणे काढून टाकायच्या आहेत. सगळे लिंबू अशा पद्धतीने साफ करून घ्यायचे. त्यानंतर एका मिक्सिंग जारमध्ये लिंबाचे तुकडे घालायचे आणि ओबडधोबड वाटून घ्यायचे. हा लिंबाचा क्रश बरोबर 1 वाटी होतो. त्याच्या दुप्पट आपल्याला साखर घालायची आहे, म्हणजे 2 वाटी साखर घातलेली आहे. त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ, 2 चमचे लाल तिखट, जिरेपूड 1 चमचा घातलेला आहे. त्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. साखरेचं पाणी सुटण्यासाठी 5 मिनिटं साईडला ठेवून द्यायचं. त्यानंतर हे गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. मिश्रणाला उकळी आली की हवं तर तुम्ही चेक करून पाहू शकता. अशा पद्धतीने एक तार आली मिश्रणाची की ते लगेचच गॅस बंद करायचा आणि मिश्रण थंड करून घ्यायचं. इथे आपलं मस्त चटपटीत आंबट गोड तिखट लिंबाचं क्रश लोणचं तयार होतं. मग वाट कसली पाहताय, पटकन फॉलो करा आणि लाईक करायला विसरू नका.